हॅलो गायज, वेलकम टू एम जी फार्मा चॅनल. तर आज आपण बघणार आहोत विटॅमिनचे MCQ. मागच्या व्हिडिओमध्ये जो की मी अपलोड केलेला आहे ऑलरेडी माझ्या चॅनलवरती, त्याच्यात आपण विटॅमिनचे आपण थेरी बघितली आहे, सिलेबस पण बघितला आहे, कवर केलं आहे सगळं. जे की सगळे पॉईंट आहेत त्याचे केमिकल नेचर, केमिकल टेस्ट असतील, क्लासिफिकेशन असेल आणि त्याच्यात कोणती रिंग वगैरे प्रेझेंट आहे हे सर्व आपण त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे. तो तुम्ही जाऊन व्हिडिओ आधी बघा, नंतरच मग तुम्हाला MCQ सुटतील. आणि MCQ पण बऱ्यापैकी जेवढे विचारले जातील पॉसिबल आहेत विचारणं MCQ ते घेतलेले आहेत आणि तुम्हाला ह्याच्यात सराव पण होईल तुमचा. तर चला आपण बघूया MCQ. तर फर्स्ट आपण काय आहे, विटॅमिन आर. विटॅमिन काय आहे? ॲक्सेसरी फूड फॅक्टर आहे, जनरली सिंथेसाइज्ड इन द बॉडी, प्रोड्यूस्ड इन इंडोक्राइन ग्लँड आणि ऑल ऑफ द अबोव. विटॅमिन काय आहेत? तर ॲक्सेसरी फूड फॅक्टर आहे, जनरली सिंथेसाइज्ड इन द बॉडी. काय होतं आहे तर तो सिंथेसाइज्ड केला जातो आहे बॉडीमध्ये आपल्या. प्रोड्यूस्ड इन इंडोक्राइन ग्लँड, इंडोक्राइन ग्लँडपासून प्रोड्यूस होतो का तर काही विटॅमिन होतात. आणि फूड फॅक्टर ॲक्सेसरी म्हणजे फूड फॅक्टरमध्ये गरजेचं आहे का तर हो, इसेन्शियल आहे. ऑल ऑफ द अबो, याचा ॲन्सर काय येणार तर ऑल ऑफ द अबो ॲन्सर येणार. सेकंड क्वेश्चन आपण बघूया. सेकंड क्वेश्चन आपण बघूया. वन मॅनिफेस्टेशन ऑफ विटॅमिन ए डिफिशियन्सी इज. विटॅमिन एची डिफिशियन्सी काय आहे? पेनफुल जॉईंट, नाईट ब्लाइंडनेस, लॉस ऑफ हेअर, थिकनिंग ऑफ लाँग बोन्स. तर काय आहे तर नाईट ब्लाइंडनेस आपण बघितलं आहे की रेटिनॉल संबंधित विटॅमिन एचं काय आहे तर रेटिनॉल आहे, जे की आईज संबंधित त्याचं काय आहे तर साईड इफेक्ट आहे, जेणेकरून आपल्याला डिफिशियन्सी काय होते, विटॅमिन एची जर कमतरता असेल शरीरात तर नाईट ब्लाइंडनेस होतो किंवा झिरोप्थॅल्मियासुद्धा म्हटलं जातं त्याला. ओके, रात्रीचं दिसत नाही, हा त्याचा काय आहे तर डिफिशियन्सी डिसीज आहे विटॅमिन एचा. ओके, तर तुम्हाला दिलेला आहे नाईट ब्लाइंडनेस. विच ऑफ द फॉलोइंग विटॅमिन फंक्शन ॲज बोथ हॉर्मोन अँड व्हिज्युअल पिगमेंट. विटॅमिनचं फंक्शन बोथ हॉर्मोन अँड व्हिज्युअल पिगमेंट म्हणजे हॉर्मोन पण एक प्रकारचं हॉर्मोन पण आहे आणि व्हिज्युअल पिगमेंट म्हणजे तो बघण्याच्या याच्यात काय करतो तर काम पण करतो. व्हिज्युअल म्हणजे काय, पाहण्याच्या ह्याच्यात. थायमिन, रेटिनल, रायबोफ्लेविन, फोलिक ॲसिड. तर मी सांगितलं की व्हिज्युअल फंक्शनमध्ये फक्त एकच विटॅमिन आहे, विटॅमिन ए. आणि विटॅमिन एचं केमिकल नेम काय आहे, रेटिनल आहे. थायमिन काय आहे, विटॅमिन B1. रायबोफ्लेविन विटॅमिन B2. ओके, फोलिक ॲसिड विटॅमिन B9. तर रेटिनॉल आहे जो की विटॅमिन ए आहे. याचा आन्सर काय आहे, रेटिनॉल आहे. रिचेस्ट सोर्स ऑफ विटॅमिन डी. विटॅमिन डीचा रिचेस्ट सोर्स काय आहे, सगळ्यात जास्त सोर्स काय आहे विटॅमिन डीचा तर फिश लिव्हर ऑइल, मार्गिन, एग्ज योल्क, बटर. तर काय असणार आहे, विटॅमिन डी हा कशापासून भेटतो तर आपल्याला सनलाईटपासून पण भेटतो. आणि फिश लिव्हर ऑइल याच्यापासून पण आपल्याला काय भेटतो तर विटॅमिन डी भेटतो. ओके, फिश लिव्हर ऑइलपासून आपल्याला काय म्हणतो, विटॅमिन डी भेटतो. डिफिशियन्सी डिसीज विटॅमिन डी. आता विटॅमिन डी आपल्याला कशापासून भेटतोय, सनलाईटपासून भेटतो, फिश लिव्हर ऑइलपासून भेटतो. तर त्याच्या डिफिशियन्सी डिसीज काय असणार आहे, सनलाईटपासून आपल्याला विटॅमिन डी भेटतो, जे की लहान मुलांना काय केलं जातं, जे की लहान मुलं आहेत अगदी 6 महिन्यांचे, 7 महिन्यांचे किंवा 8 महिन्यांचे, अगदी 2-3 महिन्यापासून पण ते आपल्याला जे कवळं ऊन आहे म्हणतो आपण, त्या उन्हात ठेवले जातात. का ठेवले जातात तर त्यांची जी बोन आहेत ते बोन काय होण्यासाठी तर स्ट्रॉंग होण्यासाठी, याच्यासाठी त्यांना काय ठेवलं जातं तर कवळ्या उन्हात ठेवलं जातं. ओके, तर ह्याचं विटॅमिन डीचं डिफिशियन्सी काय असणार आहे, जर विटॅमिन डी आपल्या शरीरात कमी झाले तर काय होणार, रिकेट
अँड ओस्टिओमलेसिया, ट्युबरक्लोसिस ऑफ बोन, हायपोथायरॉइडिझम, स्किन कॅन्सर. आता बघा, स्किन कॅन्सर तर एवढा मेजर डिफिशियन्सी तर होणार नाही. विटॅमिन डी आपल्या शरीरात नसेल तर स्किन कॅन्सर काय एवढं मेजर डिफिशियन्सी होणार नाही आहे. हायपोथायरॉइडिझम ही कन्सेप्ट आणि विटॅमिन डीची कन्सेप्ट अगदी वेगळी आहे. हायपोथायरॉइडिझम म्हणजे काय, तर थायरॉइड जो ग्लँड आहे आपला, जर तो थायरॉइड ग्लँड आपले थायरॉइड जो ग्लँड आहे, जो हार्मोन आहे, त्यानं जर त्याचं सिक्रेशन कमी केलं तर हायपोथायरॉइडिझम होतो आणि जास्त केलं तर हायपरथायरॉइडिझम होतो. तर याचा आणि विटॅमिन डीचा इथं काही एक संबंध नाही. ट्युबरक्लोसिस ऑफ बोन, तर ट्युबरक्लोसिस ऑफ बोन हा पण ट्युबरक्लॉइड जो एक डिसीज आहे त्याच्या रिलेटेड आहे, तर याच्या रिलेटेड नाही. रिकेट आणि ओस्टिओमलेसिया. रिकेट म्हणजे काय, तर लहान मुलांचे काय होतात, तर जे हाडं आहेत किंवा जे बोन आहेत ते कमकुवत होतात. अगदी साध्या एखाद्या काय म्हणतात ॲक्सिडेंट झाला किंवा साधं ते पडले तरी त्यांचे बोन काय तर फ्रॅक्चर होऊ शकतात. ओके. आणि ओस्टिओमलेसिया काय आहे, तर हा अडल्टमध्ये होतो. अडल्टमध्ये काय होतात, तर त्यांची बोन अगदी ठिसूळ होतात. ओके. हा ओस्टिओमलेसिया त्यांच्या 60 वर्षानंतर किंवा स्पेसिफिक एज लिमिटनंतर काय होतात, तर त्यांचे बोन दुखायला लागतात. त्यांची बोन त्यांना जास्त चालता येत नाही किंवा उठता बसता येत नाही. सांध्यांमध्ये जास्त दुखतं, ते ओस्टिओमलेसिया, जो की ॲडल्टमध्ये होतं. आणि रिकेट आहे तो चिल्ड्रनमध्ये होतो. विटॅमिन डीची डिफिशियन्सी डिसीज आहे. तुम्हाला खाली पण ॲन्सर दिलेला आहे, पण तुम्ही प्रयत्न करा की तुम्हाला ह्याचे ॲन्सर येतात का. स्कर्वी इज कॉज्ड ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ. आता स्कर्वी हे कोणत्या विटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे होत आहे. तुम्हाला एकतर समजलं विटॅमिन डी आणि विटॅमिन एमुळं कोणती डिफिशियन्सी डिसीज होतात. आता राहिलं विटॅमिन के आणि विटॅमिन सी. विटॅमिन एमुळं रेटिनॉलमुळे नाईट ब्लाइंडनेस, झिरोप्थॅल्मिया होतो, डिफिशियन्सी डिसीज आहेत. विटॅमिन डीमुळे रिकेट्स चिल्ड्रनमध्ये आणि ओस्टिओमलेसिया ॲडल्टमध्ये होतो. विटॅमिन के आणि विटॅमिन सी मधलं तुम्हाला शोधायचं आहे की ह्यामधला स्कर्वी कोणत्या डिफिशियन्सी डिसीजमुळे डिफिशियन्सी होते, कोणत्या विटॅमिनमुळे, विटॅमिनच्या कमतरतेमुळे. तर विटॅमिन के तुम्हाला माहीत असेल, विटॅमिन के हा आपल्या ब्लड रिलेटेड आहे, ब्लडमध्ये इम्पॉर्टंट आहे. विटॅमिन केची कमतरता असेल आपल्या शरीरात, तर आपल्याला जखम झाली किंवा इंजुरी झाली, कुठे आपण पडलो, आपल्याला जर जखम झाली तर ती जखम लवकर बरी होत नाही किंवा ते जखम झाल्यानंतर जो ब्लडचा लॉस आहे, तो ब्लड लॉस जास्त काळात होतो, म्हणजे जास्त प्रमाणात पण होतो आणि तो थांबत नाही लवकर, कारण तिथं काय आहे तर ती एक लेयर बनत नाही विटॅमिन केची कमतरता असल्यामुळे. ओके. आणि विटॅमिन सी आहे ॲस्कॉर्बिक ॲसिड असतो विटॅमिन सीमध्ये, जे की आपले जे लेमन असेल, नंतर ऑरेंज असेल, हे जे आपले फ्रूट आहेत, जे की अगदी आंबट लागणारे जे फ्रूट आहेत, त्याच्यामध्ये विटॅमिन सी प्रेझेंट असतो. आणि विटॅमिन सीची कमतरता असेल तर स्कर्वी होतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. विटॅमिन सी. हे बघा, वर्निक डिसीज अँड बेरीबेरी कॅन बी रिव्हर्स्ड बाय ॲडमिनिस्ट्रेटिंग. तर बेरीबेरी वर्निक डिसीज कशामुळे होतं हे तुम्हाला बघायचं आहे. तर रेटिनॉलमुळे तर तुम्हाला माहीत आहे, रेटिनॉलचं तुम्हाला माहीत झालं आहे. विटॅमिन B12, पायरिडॉक्सिन आणि थायमिन ह्या तिन्हीमध्ये तुम्हाला बघायचं आहे. तर विचार करून तुम्ही ॲन्सर द्यायचं कायमच, कधीच अगदी गडबडीत उत्तर द्यायचं नाही, कारण कायम गडबडीत उत्तर दिल्यानंतर ते चुकतंच. वर्निक डिसीज अँड बेरीबेरी कॅन बी रिव्हर्स्ड बाय ॲडमिनिस्ट्रेटिंग. काय होतं, रेटिनॉलमुळे तर नाही, नाईट ब्लाइंडनेस आणि काय होतं, झिरोप्थॅल्मिया, थायमिन, विटॅमिन B1, पायरिडॉक्सिन, विटॅमिन B6 आणि विटॅमिन B12 ह्याला सायनोकोबालामाइन म्हटलं जातं. तर विटॅमिन B12 आणि विटॅमिन B9 तुमच्या माहितीसाठी सांगते, विटॅमिन B9 फोलिक ॲसिड आणि विटॅमिन B12 काय आहे, सायनोकोबालामाइन. तर हे काय आहेत, तर जे ब्लड रिलेटेड म्हणजे काय, तर हे दोन्ही आपले हिमॅटोनिमिया म्हणजे ॲनिमियामध्ये वगैरे ह्याच्यामुळे होतं. ओके. तर हे दोन विटॅमिन आहेत ते त्याच्या रिलेटेड आहेत.
आणि रेटिनल तुम्हाला माहिती आहे. आता थायमिन आणि पायरिडॉक्सिनमध्ये तर थायमिनचं जर तुम्हाला केमिकल नेम माहीत असेल, ऑदर नेम माहीत असेल तर तुम्हाला याचं उत्तर लगेच येईल. कारण अँटीबेरीबेरी थायमिन B1ला म्हटलं जातं. ह्याचा ॲन्सर काय आहे तर थायमिन आहे. विटॅमिन B12मुळे काय होतं तर पर्निसियस ॲनिमिया, ओके, डिफिशियन्सीमुळे. ह्याचा ॲन्सर थायमिन आहे. हां, विटॅमिन B1 डिफिशियन्सी कॉज तेच सांगितलं. विटॅमिन B1 तुम्हाला विटॅमिन B1, B2, B3 ह्याची नेम पण तुम्हाला अल्टरनेटिव्ह नेम माहीत पाहिजे. B1ला काय म्हटलं जातं, B2ला काय म्हटलं जातं, B3ला काय म्हटलं जातं, B7ला काय म्हटलं जातं, B9ला काय, B12 काय, त्यामुळे तुम्हाला लगेच येईल. रिकेट्स कशामुळे होतो? रिकेट्स हा डिफिशियन्सी डिसीज आहे, ओके. म्हणजे तो विटॅमिन B1मुळे होतो आहे का B2मुळे होतो आहे, कशामुळे होतं हे? नॅक्टॉल्पिया बेरीबेरिन पेलेग्रा. तर मी तुम्हाला सांगते, विटॅमिन B1ला थायमिन म्हणतात आणि थायमिनमुळे तुम्हाला माहिती आहे बेरीबेरी होतो. विटॅमिन एमुळे काय विटॅमिन डीमुळे काय होतो? रिकेट्स आणि ओस्टिओमलेसिया. रिकेट्स होतो चिल्ड्रनमध्ये, ओस्टिओमलेसिया होतो ॲडल्टमध्ये. नॅक्टॉल्पिया विटॅमिन एमुळे होतो रेटिनॉलमुळे, आणि पेलेग्रा विटॅमिन B3मुळे, नियासिन निकोटिनिक ॲसिडमुळे होतो पेलेग्रा. प्रिकर्सर ऑफ कोए इज, काय आहे प्रिकर्सर ऑफ कोए? रायबोफ्लेविन, पायरिडॉक्सामिन, थायमिन, पॅन्टोथिनेट. काय आहे हे प्रिकर्सर ऑफ कोए? तर तुम्हाला याचं उत्तर सांगायचं आहे रायबोफ्लेविन, पायरिडॉक्सामिन, थायमिन. तर थायमिन, पायरिडॉक्सामिन तर नाही आहे, रायबोफ्लेविन पण नाही आहे. तर काय असणार? पॅन्टोथिनेट असणार. कारण रायबोफ्लेविन विटॅमिन B2 आहे, पायरिडॉक्सामिन विटॅमिन B6 आहे, थायमिन विटॅमिन B1 आहे. पॅन्टोथिनेट हा प्रिकर्सर आहे कशाचा? कोएचा. डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन B12 कॉजेस. विटॅमिन B12 मी मगाशीच सांगितलं होतं तुम्हाला, जर तुमचं लक्ष असेल तर तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर नक्की येईल की विटॅमिन B12च्या डिफिशियन्सीमुळे कोणता डिसीज होतो. तुम्हाला स्कर्वी माहीत आहे, बेरीबेरी माहीत झाले, रिकेट्स माहीत झाले. आता तुम्हाला याचं आन्सर लगेच आलं पाहिजे. बेरीबेरी होतो विटॅमिन B1मुळे, थायमिनमुळे. स्कर्वी होतो विटॅमिन Cमुळे, अस्कॉर्बिक ॲसिडमुळे. रिकेट होतो विटॅमिन Dमुळे, चिल्ड्रनमध्ये होतो. आणि मग काय राहिला? विटॅमिन B12च्या डिफिशियन्सीमुळे होतो पर्निसियस ॲनिमिया. नेम द विटॅमिन विच आर इसेन्शियल फॉर द हेल्थ ऑफ द ब्रेन. म्हणजे ब्रेनच्या हेल्थसाठी इम्पॉर्टंट ह्याच्यातलं कोणतं विटॅमिन आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. विटॅमिन B6 आहे, विटॅमिन B6, विटॅमिन B9, विटॅमिन B12, मग सायनोकोबालामाइन आहे, फोलिक ॲसिड आहे किंवा विटॅमिन B6 आहे, पायरिडॉक्सामाइन काय आहे हे सांगायचं आहे. तर सगळेच आहेत, सगळेच विटॅमिन आपल्या ब्रेनसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. विटॅमिन B12 डिफिशियन्सी कॅन बी डायग्नोस्ड बाय युरिनरी एक्सक्रिशन ऑफ. म्हणजे युरिनरी एक्सक्रिशन विटॅमिन B12च्या डिफिशियन्सीमुळं कॅन बी डायग्नोस्ड बाय युरिनरी एक्सक्रिशन. म्हणजे विटॅमिन B12ची डिफिशियन्सी झाली म्हणजे कमतरता आहे ही युरिनरी एक्सक्रिशन. म्हणजे कशात? युरिनमधून कशाचं एक्सक्रिशन झाल्यानंतर आपण ओळखू शकतो की याची कमतरता आहे. तर याचा आन्सर सांगायचा आहे आपल्याला मिथाइल मॅलोनेट. हा क्वेश्चन नवीन आहे बघा. प्रेझेन्स ऑफ शुगर इन युरिन इंडिकेट. आता शुगर आपल्या युरिनमध्ये प्रेझेंट असेल तर आपण काय इंडिकेट करणार की किडनी स्टोन आहे, हेपॅटिटिस आहे, प्रोटीनयुरिया आहे का डायबिटीस आहे. आता किडनी स्टोन म्हणजे काय? तर आपल्या म्हणजे किडनीमध्ये काय होतात तर आपले जे काय होतात तर जे बॅक्टेरिया असेल किंवा आपण एखादी अनवॉन्टेड जे सबस्टन्स असतील त्यानं काय होतं तर एक छोटेसे काय होतात तर छोटे छोटे एक स्टोन तयार होतात. अगदी लहान असतात ते स्टोन, आणि ते स्टोन काय होतात तर आपलं जे युरिन थ्रू आहेत ते एक्सक्रीट होत नाहीत, बाहेर पडत नाहीत. ते स्टोन तिथेच म्हणजे हे होतात आणि बिल्डअप होतात, म्हणजे मोठे मोठे होत जातात. ते किडनी स्टोन झालं. हेपॅटिटिस म्हणजे इन्फ्लामेशन होतं. कशाला? हेपॅटिटिस म्हणजे लिव्हरला इन्फ्लामेशन होतं. डायबिटीस हे ॲन्सर करेक्ट आहे.
शुगर युरिनमध्ये प्रेझेंट असेल तर डायबिटीस इन्सिपिडस असणार आहे ते पुढे. प्रोटीनयुरिया म्हणजे युरिनमध्ये काय तर प्रोटीन प्रेझेंट आहे, ह्याचा आन्सर डायबिटीस इन्सिपिडस असणार आहे किंवा हिमॅटोरिया असं आन्सर असणार आहे. ह्याच्या आन्सरमध्ये जरा प्रॉब्लेम आहे. हिमॅटोरिया किंवा डायबिटीस इन्सिपिडस असेल याचा आन्सर. चला तर काय नेक्स्ट टाईम आपण नेक्स्ट व्हिडिओ जो अपलोड करेन त्याची MCQ बघेन.